नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आडनावांचा इतिहास या मालिकेमधील आजचा आपला 8वा भाग आहे. या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत अरबी शब्दांवरून मराठी भाषेमध्ये आलेली आडनावं. मराठी भाषेवर ज्या 3 इस्लामिक भाषांनी मोठा प्रभाव टाकला त्याच्यामधली एक भाषा म्हणजे अरबी आणि उरलेल्या 2 भाषा आहेत फारसी आणि तुर्की. यातल्या फारसी भाषेमध्ये जी पदं निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये त्या फारसी पदांवरून पडलेली मराठी आडनावं आपण मागच्या भागामध्ये पाहिलेली आहेत. या भागामध्ये आपण अरबी शब्दांवरून मराठीमध्ये आलेली आडनावं पाहणार आहोत आणि तुर्की भाषा जी आहे त्या तुर्की भाषेतून मराठीमध्ये आडनावं आलीच नाहीत. त्यामुळे आडनावाच्या संदर्भाने आपण तुर्की भाषेबद्दल बोलणार नाही आहोत. त्याचं कारण हे आहे की तुर्कस्तानमध्ये आडनावं लावायला सुरुवातच झाली मुळात 1935 साली, जेव्हा सरकारने आडनाव लावण्याची सक्ती केली तेव्हा. त्यामुळे तुर्कस्तानातून जे लोक भारतामध्ये राहायला आले, राज्य करायला आले, नंतर इथलेच होऊन राहिले, मुळात त्यांनाच आडनावं नव्हती. त्यामुळे त्यांची आडनावं भारतात किंवा महाराष्ट्रात कोणी स्वतःला लावायला घ्यायची काही गरजच पडली नाही. त्यामुळे तुर्की भाषेचा आडनावापुरता तरी विषय मिटला. बाकी तुर्की भाषेचा मराठी भाषेवर प्रचंड प्रभाव आहे आणि किमान 200 तरी शब्द असे तुर्की भाषेमधले जे आपण दिवसातून किमान 200 वेळा तरी बोलत असतो पण आपल्या लक्षात येत नाहीत. पण आत्ताचा आपला विषय मराठी आणि तुर्की भाषा यातला संबंध हा नसल्यामुळं आपण त्याच्यावर भाष्य करणार नाही आहोत. इथे फक्त आपण एवढंच समजून घेऊयात की तुर्की भाषेमध्ये आडनावं लावण्याची प्रथा 1935ला चालू झाली. त्यामुळे आपल्याला 16व्या शतकामध्ये किंवा मध्ययुगीन कालखंडामध्ये तुर्की भाषेतून भारतीय भाषांमध्ये किंवा मराठी भाषेमध्ये आलेली आडनावं दिसून येत नाहीत. मग अरबी भाषेचं काय आहे? अरबी भाषेमध्ये जे शब्द होते त्या शब्दांची फार कमी प्रशासकीय पदं मध्ययुगीन कालखंडामध्ये निर्माण झाली. म्हणजे फारसी भाषेचं जर आपण पाहिलं तर फारसी भाषेमध्ये आपण पाहतो की भरपूर जी पदं प्रशासकीय होती त्यांना जी नावं होती ती सर्व फारसीच होती बहुतांश. फार कमी नावं अरबी किंवा इतर भाषांमधली होती. त्याचं कारण असं होतं की फारसी ही प्रशासनाची भाषा होती, प्रशासकीय भाषा होती, वापरात होती सर्वत्र, तिला मान होता. त्यामुळे जी काही पदं प्रशासकीय निर्माण झाली ती बहुतांश फारसी भाषेमध्ये निर्माण झाली आणि ती पदं भूषवणाऱ्या मराठी माणसांनी नंतर ती पदच स्वतःचं आडनाव म्हणून स्वीकारली. म्हणून आपल्याला फारसी पदांची मराठी आडनावं झालेली दिसतात. परंतु अरबी भाषेचा जर आपण विचार केला तर अरबी भाषेच्या बाबतीत आपल्याला असं दिसून येतं की अरबी भाषेतले शब्द हे फार कमी प्रशासकीय पदांसाठी वापरले गेले. त्यामुळे जी काही आडनावं अरबी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आली ती आडनावं अरबी शब्द आणि त्याच्यावरून पडलेलं मराठी आडनाव अशी डायरेक्ट अरबीमधून मराठीमध्ये आली. मध्ये कुठलं पदाची त्या भाषेला गरज पडली नाही ती आडनावं स्वीकारण्यासाठी. तर आज आपण जाणून घेणार आहोत की अरबी भाषेतले हे जे शब्द आहेत त्या शब्दांची मराठी भाषेत आलेली निवडक 50 आडनावं. या 50 आडनावांचा अभ्यास करताना आपण प्रथम मराठी शब्द, त्या मराठी शब्दाला समांतर असणारा अरबी शब्द आणि त्या अरबी शब्दाचा अरबी अर्थ अशा पद्धतीने या 50 आडनावांची माहिती करून घेणार आहोत. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. पहिला जो मराठी शब्द आहे जो आपण दैनंदिन जीवनामध्ये आडनाव म्हणून वापरतो तो म्हणजे सराफ. त्याचा जो समांतर अरबी शब्द आहे तो पण सराफ असाच आहे. आपण जसाचा तसा अरबीमधून हा शब्द उचललेला आहे. फक्त त्याचा अर्थ जो आपल्याला सांगितला जातो तो अर्थ चुकीचा सांगितला जातो. सराफ या शब्दाचा अर्थ आपल्याला सोन्या चांदीचा व्यापारी असं सांगितला जातो. कारण आज आपण जेव्हा सोन्या चांदीचं खरेदी करायचा विचार करतो तेव्हा सोने चांदीच्या ज्या बाजारपेठा आहेत त्यांना सराफ ही बाजारपेठा म्हणलं जातं आणि सोने चांदीचे दुकानं टाकून जे लोक बसलेले आहेत त्यांना सराफ म्हणलं जातं सोने चांदीच्या विक्रेत्यांना. परंतु अरबी भाषेमध्ये सराफ या शब्दाचा अर्थ पैसे बदलून देणारा किंवा आपण ज्याला बँकेमध्ये एक टेलरचं काउंटर असतं वेगळं की तिथे तुम्हाला पैसे बदलून मिळतात, तर पैसे बदलून देणारा टेलर अशा अर्थाने सराफ या शब्दाचा अरबी भाषेमध्ये अर्थ आहे. सोन्या चांदीचा व्यापारी हा आज आपण रूढार्थाने जो सराफ शब्द वापरतो तसा नाही आहे. बहुतेक आपले मित्र ज्यांचं आडनाव सराफ आहे त्यांनी ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. दुसरं जे आडनाव आपण वापरतो ते म्हणजे तहसीलदार. तर तहसीलदार हे आडनाव अरबी शब्द तहसील याच्यावरून आलेलं आहे
पण तहसील हा जो शब्द आहे, तहसील शब्द फारसी शब्दासारखा पद नाही आहे. म्हणजे आपल्याला असं वाटू शकतं की तहसील हे काहीतरी पद होतं किंवा तहसील हा काहीतरी एखादा एरिया होता, मग त्या एरियाचा प्रमुख असेल त्याला तहसीलदार म्हटलं गेलं, असं नाही आहे. अरबीमध्ये तहसील या शब्दाचा अर्थ होतो कलेक्शन, म्हणजे गोळा करणे, आणि जो गोळा करतो तो झाला तहसीलदार मराठीमध्ये. मग हे तहसीलदार पद आपल्याला स्वातंत्र्यानंतर तालुक्याच्या प्रमुखासाठी वापरात आलेलं मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं. परंतु आपल्या मनामध्ये एक गैरसमज बसलेला असतो की तहसील म्हणजे एक भाग, तालुका, आणि तहसीलदार म्हणजे त्याचा प्रमुख. पण ज्या अरबी शब्दावरून हा तहसील शब्द आला आहे त्याचा अर्थ होतो गोळा करणे. तहसील म्हणजे गोळा करणे. तहसील म्हणजे एखादा विभाग नाही किंवा एखादं पद नाही. तिसरं जे आडनाव आहे ते म्हणजे मक्तेदार. मक्तेदार हे मराठीमधलं आडनाव अरबी शब्द मक्ता याच्यावरून आलेलं आहे. म्हणजे आपण बोलता बोलता सहज बोलतो, तू काही मक्ता घेतलायस का, मी काय मक्ता घेतलाय का, तू कशाला मध्ये पडतो, कोणी मक्ता घेतलाय, कोणाचा मक्ता घ्यायचा आहे, अशा अर्थाने. पण मक्ता घेणं म्हणजे जबाबदारी घेणं, किंवा मक्ता घेणं म्हणजे एखाद्याचा ठेका घेणं, एखाद्याच्या बाजूने बोलण्याचा, अशा अर्थाने आपण हा शब्द वापरतो. पण अरबीमध्ये मक्ता या शब्दाचा अर्थ ठेका घेणं कोणाचा असा नाही. मक्ता या शब्दाचा अर्थ सेक्शन असा आहे, म्हणजे एखादा भाग. मक्ता म्हणजे एखादा भाग, आणि मक्तेदार म्हणजे त्या भागाचा असणारा प्रमुख. अशा अर्थाने मराठीमध्ये मक्तेदार आडनाव आलेलं आहे. चौथं जे आडनाव आहे ते म्हणजे बाजारे. बाजारे, आता हे आडनाव आपण सहज सांगू शकतो की बाजार या शब्दापासून बाजारे हे आडनाव निर्माण झालेलं आहे. बाजार हा मूळचा अरबी शब्द आहे. त्याचा अर्थ पण बाजारच होतो अरबीमध्ये, पण जसं आपण मराठीमध्ये वापरतो तसा. आणि बाजार या शब्दाचा अपभ्रंश होऊन पुढे बाजार हे आडनाव निर्माण झालेलं आहे. पाचवं जे आडनाव आहे ते वंजारी, वंजारा किंवा वजीर अशा अर्थाने वापरलं जातं वेगळ्या वेगळ्या मराठीमध्ये. हे तिन्ही शब्द अरबी शब्द वजारा किंवा वजीर याच्यापासून निर्माण झालेले आहेत. अरबीमध्ये वजारा किंवा वजीर याचा अर्थ असतो मंत्री, एखाद्या विभागाचा मंत्री. त्याच्यावरून ही तीन आडनावं निर्माण झालेली आहेत. त्यानंतर सहावा जो आडनाव आपण वापरतो मराठीमध्ये ते म्हणजे नायब. काही काही मित्रांचं आपलं नायब आडनाव आहे, किंवा नायबदार असं पण आडनाव आहे काही मित्रांचं. तर नायब किंवा नायबदार हा शब्द कुठून आलेला आहे? हा शब्द अरबी शब्द नायबवरून आलेला आहे. आणि नायब याचा अर्थ अरबीमध्ये उप असा होतो, म्हणजे उपप्रतिनिधी. समजा तहसीलदार असेल तर उपतहसीलदार असेल तर त्याला आपण काय म्हणतो? नायब तहसीलदार म्हणतो, उपतहसीलदार म्हणत नाही. तर नायब याचा अर्थ उपप्रतिनिधी, म्हणजे कुठल्याही पदाच्या उपप्रतिनिधीला अरबीमध्ये नायब असं म्हणतात. सहावा जो शब्द आहे तो आपल्या सर्वांच्या फारच परिचयाचा आहे. आपल्याला कोर्ट कचेऱ्या करायला सगळ्यांनाच आवडतं मराठी माणसाला. मराठी माणूस आणि कोर्ट कचेऱ्या करत नाही तर तो मराठी माणूस होऊच शकत नाही. त्याच्यामुळे वकील हा शब्द आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. तर वकील हा शब्द नंतर हे वकील हे आडनाव झालं काही लोकांचं. हा अरबीमधल्या वकील या शब्दावरून आलेला आहे जसाच्या तसा. परंतु आज आपण ज्या अर्थाने वकील हा शब्द वापरतो, एखाद्या पक्षकाराची कोर्टामध्ये बाजू मांडणारा प्रतिनिधी म्हणजे वकील, अशा रीतीने आपण शब्द वापरतो. तर त्याचा अरबीमध्ये अर्थ वकील असा होत नाही आपण ज्या अर्थाने वापरतो. अरबीमध्ये त्याचा अर्थ हस्तक, हेजीब किंवा प्रतिनिधी असा होतो. म्हणजे आपण शिवछत्रपतींच्या इतिहासामध्ये बघतो की कृष्णाजी भास्कर अफजल खानाकडून हेजीबीच आला असं म्हटलं जातं. कृष्णाजी किंवा जे काही शिवाजी महाराजांचे आपण म्हणतो वकील होते ते जाताना हेजीबीच गेले तिकडे. तर वकील म्हणजे हेजीब. हेजीब या अर्थाने, म्हणजे हेजीब म्हणजे थोडीफार चौकशी करून तिकडून माहिती काढून घेऊन येणारा, बोलणारा, आपले हस्तक तिथं पेरणारा, किंवा माझा माणूस तिथे मी पाठवला माझा एखादा हस्तक गुप्त रीतीने, त्याला हेजीब असं म्हणलं जायचं, त्याला वकील असं म्हणलं जायचं. पूर्वीच्या काळी वकील या शब्दाचा अर्थ पक्षकाराची बाजू मांडणारा व्यक्ती असा एवढा मर्यादित नव्हता. त्याचं कारण हा अरबी शब्द आहे. अरबीमध्ये त्याचा अर्थ हेजीब, हस्तक किंवा प्रतिनिधी असा होतो. सातवा जो आडनाव आपण वापरतो मराठीमध्ये ते म्हणजे जकाते. जकात हे आडनाव ऑफकोर्स जकात या शब्दापासून आलेलं आहे. तर जकात या शब्दाचा अर्थ आपण आत्ता जी जकात वापरतो तसा अरबीमध्ये होत नाही. म्हणजे आपल्याला असं वाटतं की इथे जकात नाका आहे, टोल नाका आहे, तर तिथे गेलो मी जकात दिली आणि शहरामध्ये प्रवेश केला. किंवा एखादा व्यापारी असेल त्याने शहरामध्ये प्रवेश करताना जकात नाक्यावर जकात भरली आणि प्रवेश केला मालावरची जकात भरून. अरबीमध्ये जकात या शब्दाचा अर्थ पैसे देणं किंवा एखादी गोष्ट दान करणं असा होतो. उदाहरणार्थ मुस्लिम धर्मामध्ये जी काही कर्तव्ये सांगितली आहेत मूलभूत, त्या मूलभूत कर्तव्यांमधलं एक कर्तव्य आहे ते म्हणजे जकात. म्हणजे वर्षातून एकदा तुम्ही तुमच्याकडे असलेल्या उत्पन्नातला एक ठराविक हिस्सा
समाजकार्यासाठी दान दिला पाहिजे, त्या अर्थाने अरबीमध्ये जकात शब्द आहे. आपण ज्या अर्थाने आत्ता जकात शब्द वापरतो त्या अर्थाने नाही, पण जकाती हे जे आडनाव आहे ते अरबी जकात शब्द आपण जकात नाक्यासाठी वापरायला सुरुवात केली आणि त्याच्यावरून नंतर पडलेले जकाती हे मराठीमधलं आडनाव आहे. आठवं आडनाव आहे ते म्हणजे हवाले. आता हवाले हे जे आडनाव आहे हे हवाले आडनाव हवाला या शब्दापासून आलेलं आहे. तर हवाला शब्द आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हवाला शब्द म्हणजे आपण बघतो की एखाद्या व्यक्तीला सरकारला न सांगता गुपचूपपणे पैसे ट्रान्सफर करायचे असतील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आणि ते विश्वासावर ट्रान्सफर करायचे असतील, म्हणजे मी समजा अमेरिकेमध्ये राहतो आणि अमेरिकेमधून भारतामध्ये पैसे पाठवताना माझे भरपूर पैसे कट होतात, म्हणून मी बँकेच्या माध्यमातून पैसे पाठवत नाही. मी तिथल्या एखाद्या एजंटकडे जातो, हवाला एजंटकडे, त्याला पैसे देतो. तो हवाला एजंट भारतातल्या त्याच्या दुसऱ्या हवाला एजंटला फोन करतो, जो त्याचा भारतातला प्रतिनिधी आहे त्याला. तो भारतातला प्रतिनिधी त्याच्याकडचे पैसे समोरच्या माणसाला देऊन टाकतो आणि काहीतरी 1-2% तो त्याच्यामध्ये घेतो. म्हणजे जर बँकेतून पैसे ट्रान्सफर करताना माझे 15% कट होणार असतील तर या माणसाने माझे 2% कट केलेले मला परवडतात. यामध्ये तशा अर्थाने पाहिलं तर इलिगल काही नाही आहे, परंतु सर्व व्यवहार जे आहेत ते सर्व व्यवहार हे कायद्याच्या चौकटीत झाले पाहिजेत, बँकेच्या चौकटीत झाले पाहिजेत. अशा प्रकारे जर व्यवहार व्हायला लागले तर दहशतवादी त्याचा फायदा उचलतात. ज्या समाजविघातक प्रवृत्ती त्या समाजविघातक कृत्य करण्यासाठी या यंत्रणेचा वापर करू शकतात. म्हणून हवाला यंत्रणा जी आहे ती आजकाल आपण चुकीची मानतो. पण हवालाची सुरुवात जी काही झाली ती हवालाची सुरुवात अरबस्थानामध्ये झाली आणि त्यावेळेला हवाला शब्दाचा अर्थ पण मनी ट्रान्सफर असाच होतो की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवणे म्हणजे हवाला, आणि ते कोणाच्या तरी हवाल्याने पाठवणे आणि ते ज्याच्या हवाल्याने पाठवले जातो तो पैसा ज्याच्या हवाल्याने पाठवला जाईल तो मनुष्य म्हणजे हवाले, असं मराठीमध्ये त्याचं हवाले आडनाव निर्माण झालेलं आहे नंतरच्या काळामध्ये. 9वं जे आडनाव आहे ते म्हणजे कलमकर. कलमकर या आडनावामध्ये कलम हा जो शब्द आहे तो कलम आपल्याला वाटतो की मराठी शब्द आहे, फार फार तर हिंदी शब्द असेल, पण कलम हा मूळचा अरबी शब्द आहे. त्याचा अर्थ होतो लेखनी किंवा पेन. त्यामुळे कलमकर या शब्दाचा अर्थ होतो लेखनीने लिहिणारा किंवा पेनाने लिहिणारा असा लेखक म्हणजे कलमकर. तर अरबी शब्द कलमवरून हा कलमकर शब्द निर्माण झालेला आहे. 10वा जो शब्द आहे, 10वं जे आडनाव आहे ते आडनाव म्हणजे गाजरे. आपल्या मराठीमध्ये गाजरे आडनाव आहे. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की अन्नधान्यावरून फळांच्या नावांवरून आडनावं पडलेली आहेत माणसांची भरपूर. तर त्यातलं गाजर या म्हणू शकतो आपण की गाजराला आता फळभाजी म्हणायचं का फळ म्हणायचं त्याच्यामध्ये बरोबर पण मतभेद आहेत बऱ्याच लोकांचे. जे काही असेल ते, तर गाजर या शब्दावरून गाजरे हे आडनाव तयार झालेलं आहे. पण मूळचा गाजर हा जो शब्द आहे तो गाजर हा शब्द अरबी शब्द आहे आणि त्याचा अरबीमध्ये पण अर्थ गाजर असाच होतो. अरबीमधून गाजर हा शब्द मराठीमध्ये आला. कदाचित गाजर पण अरबांबरोबरच मराठीमध्ये आले असेल, शोध घ्यायची गरज आहे, मला नक्की माहीत नाही, पण शब्द त्यांच्याकडून आला तर त्यांच्याबरोबर आला असेल ते. तर या गाजर या शब्दावरून नंतर गाजरे हे आडनाव आपल्याला मराठीमध्ये निर्माण झालेलं दिसतं. 11वं जे आडनाव आहे ते म्हणजे हलवाई. आपल्याला सगळ्यांना हलवाई माहिती आहेत. आजकाल चौकाचौकामध्ये मिठाईची दुकानं असतात आणि चौकाचौकामध्ये मिठाईच्या दुकानामध्ये जो त्याचा मालक असतो त्याला हलवाई म्हणलं जातं. किमान जुन्या काळात तरी 5-50 वर्षापूर्वी म्हणलं जात होतं मिठाई बनवणारा तो हलवाई. हलवाईचं दुकान आहे आपण म्हणतो, जिथे गोड मिळतं, मिठाई मिळते ते. तर हलवाई हा जो शब्द आहे हा हलवाई शब्द अरबी शब्द हलवा याच्यापासून तयार झालेला आहे. हलवा याचा अर्थ अरबीमध्ये होतो मिठाई किंवा गोड मिष्टान्न, की कोणतेही मिष्टान्न जे गोड असेल किंवा मिठाई असेल त्याला हलवाई असं म्हणतात, हलवा असं म्हणतात अरबीमध्ये. आपल्याकडे पण हिंदी पिक्चरनी गाजर का हलवा बहुत फेमस करून टाकलेला. एक तर गाजर अरबी शब्द, परत हलवा अरबी शब्द, म्हणजे बघा 2-2 अरबी शब्द आपण वापरतो, गाजर का हलवा, आपल्याला पत्ता पण लागत नाही. तर हे हलवाई हा आडनाव पण अरबी हलवा या शब्दावरून आलेला आहे. 12वं आडनाव आपल्याकडे आढळून येतं ते म्हणजे बटाटे. अर्थातच बटाटे हे बटाट्यावरूनच आडनाव पडलेलं असणार आहे, सांगायला कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही आहे. तर बटाटा हा अरबी शब्द आहे. बटाटा या अरबी शब्दावरून बटाटे हे आडनाव पडलेले आहे आणि बटाटाचा अर्थ पण बटाटा असाच होतो अरबस्थानामध्ये. काही मित्र आपले असं म्हणतात की पोर्तुगीजांनी बटाटे भारतामध्ये आणले, तर पोर्तुगीज बटाटा शब्दावरून त्याला बटाटा नाव पडलं फळाला. तर ती पण एक त्याची उत्पत्ती असू शकते, पण इथे काही फरक पडत नाही. पोर्तुगीजांनी बटाटे आणले आणि त्याचं बटाटा नाव पडलं आणि मग बटाटे आडनाव पडलं का अरबी शब्द बटाट्यावरून बटाटे आडनाव पडलं. बटाटे आडनाव बटाट्यावरूनच पडलं आहे आणि त्याची एक उत्पत्ती आपण अरबी शब्द बटाटा अशी सांगू शकतो. 13वं आडनाव आहे ते म्हणजे हकीम.
आपल्याला असं वाटतं की हाकीम म्हणजे वैद्य. आपल्याला वाटतं की वैद्य किंवा जुन्या काळामध्ये जे वैदूबॉब असायचे जडीबुटी घेऊन, तशा प्रकारचे वैद्य, त्याचं मुस्लिम रूपांतर मुस्लिम भाषेतल्या कुठल्याही शब्दामध्ये, मग ते आपल्याला फरक नाही पडत पर्शियन आहे, अरबी आहे का तुर्की, आपल्याला वाटतं की ते सगळे हाकीम आहेत. म्हणजे औषध देणारा, जडीबुटी देणारा तो हाकीम, असा आपला गैरसमज आहे. पण अरबी भाषेमध्ये हाकीमचा अर्थ वैद्य असा होत नाही. अरबी भाषेमध्ये हाकीमचा अर्थ संत असा होतो, जो नेहमी न्यायाच्या बाजूने बोलतो किंवा चांगुलपणाच्या बाजूने बोलतो. तो असा संत, त्याला हकीम असं म्हटलं जातं अरबी भाषेमध्ये. 14वं आडनाव आहे मंजिले. ते मंजिले आडनाव आहे ते अरबी शब्द मंजिल याच्यावरून पडलेलं आहे. तर हे मंजिल हा शब्द म्हणजे ध्येय नाही, जे आपण हिंदीमध्ये म्हणतो की मेरी मंजिल वो है. उर्दूमध्ये पण कधी कधी म्हटलं जातं हाच शब्द त्याच अर्थाने की मेरी मंजिल में मुझे मिलनी चाहिए. तर मंजिल म्हणजे ध्येय नाही. अरबीमध्ये मंजिलचा अर्थ होतो घर. तर अरबी शब्द मंजिल याच्यावरून मंजिले आडनाव आपल्याला मराठीमध्ये आलेलं दिसतं. 15वं आडनाव जे आहे ते मकाने किंवा मकानदार. आता मकाने किंवा मकानदार काय, तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की मकानदार म्हणजे घरमालक. तर मकान हा अरबी शब्द, त्याचा अर्थ असा होतो अरबीमध्ये जागा, म्हणजे एखाद्या जागेचा मालक. घर मालक नाही. घर म्हणजे मंजिल अरबीमध्ये, घरासाठी अरबीमध्ये मंजिल शब्द आहे. मकान हा शब्द अरबीमध्ये अर्थ होतो जागा, म्हणजे एखाद्या जागेचा मालक, तो म्हणजे मकानदार. अशा अर्थाने मराठीमध्ये मकानदार हे आडनाव प्रस्थापित झालेलं आहे. 16वं आडनाव आहे मनोरे. मनोरे हे आडनाव अर्थातच मोठमोठे जे मिनार आपल्याला उभारलेले दिसतात पूर्वीच्या काळी, एखादी मशीद असेल तर मशिदीच्या चारी बाजूला मिनार उभारले जातात, तर त्या मिनारांना अरबीमध्ये म्हटलं जातं मिनारात. तर मिनारातचा अपभ्रंश होऊन पुढे मिनार झाला त्याचा अर्थ, आणि मिनारावरून पुढे मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये मिनारांना आपण मनोरे म्हणतो उभारलेले, अरबीमध्ये मिनार म्हणतो आपण त्यांना. या मिनारात या अरबी शब्दाचा मराठी अपभ्रंश मनोरे होऊन मनोरे हे आडनाव आपल्याला नंतर अस्तित्वात आलेलं दिसतं. 17वं जे आडनाव आहे ते इमारते किंवा इमारत. इमारत हे आडनाव सापडतं काही ठिकाणी. इमारते हे पण आडनाव बहुतांश ठिकाणी सापडतं. तर इमारतीचा अर्थ इमारत असा होतो. अरबी शब्द इमारत, तर या अरबी शब्द इमारतचा अर्थ स्थापत्य असा होतो. म्हणजे दरवेळेला इमारतचा अर्थ बिल्डिंगच होईल असा नाही. अरबी भाषेमध्ये इमारतचा अर्थ स्थापत्य, म्हणजे कोणत्याही प्रकारची स्थापत्य कला असेल तर तिला इमारत म्हटलं जातं अरबीमध्ये. आणि एखादी त्या स्थापत्य कलेच्या अंतर्गत मोठी बिल्डिंग येत असेल, अपार्टमेंट येत असेल, तर अर्थातच तिला इमारत म्हणतोच आपण. ते अरबी शब्द इमारतवरून इमारते आणि इमारत ही दोन आडनावं आपल्याला मराठीमध्ये रूढ झालेली दिसतात. 18वं आडनाव आहे ते म्हणजे शहीद. हा शहीद शब्द मराठीतला जसाच्या तसा अरबी शब्द शहीदवरून घेतलेला आहे. अरबीमध्ये शहीद या शब्दाचा अर्थ होतो हुतात्मा. जो त्याचा अरबीमध्ये अर्थ होतो तोच अर्थ आपण मराठीमध्ये घेतलेला आहे, आणि ते शहीद या शब्दाचा नंतर आडनाव म्हणून वापर करायला सुरुवात झालेली आहे. 19वं जे आडनाव आहे ते म्हणजे कबरे. कबरे हे आडनाव अरबी शब्द कब्र याच्यापासून निर्माण झालेलं आहे. कब्र म्हणजे ज्याला आपण दफनभूमी म्हणतो, किंवा जिथे एखाद्याला दफन केलेलं आहे, किंवा थडगं ज्याला म्हणतो मराठीमध्ये आपण, त्याच्यावर थडगं या अर्थाने कब्र हा शब्द वापरला जातो अरबीमध्ये. त्याच्यावरून कबरे हे आडनाव निर्माण झालेलं आहे. 20वं आडनाव आहे ते म्हणजे तपासे. तपासे हे आडनाव, अर्थातच आडनाव ऐकल्या आपल्याला जाणवतं की तपासे म्हणजे कोणीतरी तपास करणार. तर अरबी शब्द तपास याच्यावरून तपासे हे आडनाव मराठी भाषेमध्ये आलेलं आहे. त्याचा अरबीमध्ये पण अर्थ शोध घेणे, तपास करणे असाच होतो. 21वं शब्द म्हणजे वस्ताद. तर वस्ताद हा शब्द आपल्याला वाटतो की अरे हा तर मराठी शब्द आहे. आपण तालमीमध्ये जातो, तालमीमध्ये जो पैलवानाला शिकवतो गुरु असतो तो म्हणजे वस्ताद. शस्त्रविद्या शिकवतो तो शस्त्रविद्या शिकवणारा म्हणजे वस्ताद. पण वस्ताद हा शब्द अरबी शब्द उस्ताद याच्यावरून आलेला आहे. उस्तादचा अर्थ अरबीमध्ये होतो शिक्षक. जो कोणी शिकवतो तो शिक्षक म्हणजे उस्ताद, आणि उस्तादचा अपभ्रंश होऊन मराठीमध्ये झालं वस्ताद, आणि काही लोकांनी नंतर ते आडनाव म्हणून स्वीकारलेलं आहे. 22वं आडनाव आहे ते म्हणजे फौजी. आपल्याला शाहरुख खानची फौजी मालिका सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्यामुळे फौजी शब्द आपल्याला परिचित झालेला आहे. आपल्याला वाटतं की फौजी हा हिंदी शब्द आहे, आणि फौज हा पण हिंदी शब्द आहे. हिंदीमध्ये सैन्याला फौज म्हणतात, म्हणून जो कोणी सैन्यामध्ये आहे तो फौजी, आणि ते फौजी आडनाव झालेलं आहे. पण फौज हा हिंदी शब्द नसून मुळातला अरबी शब्द आहे.
फौजचा अरबीमध्ये अर्थ होतो सैन्य. हिंदीमध्ये आपण हा अरबी भाषेमधून शब्द घेतलेला आहे. नंतर मराठीतल्या सैन्य या शब्दाला समांतर आपण फौज हा शब्द वापरायला सुरुवात केली. त्याच्यावरून आपल्या काही मित्रांनी फौजी हे आडनाव लावायला नंतर सुरुवात केलेली आहे. 23वा आडनाव आहे ते म्हणजे दलाल. तर दलाल या शब्दाचा अर्थ आपल्याकडे मध्यस्थी करणारा, मांडवली करणारा, मधल्यामध्ये दोन माणसांच्या व्यवहारामध्ये काहीतरी खाणारा किंवा वेश्यांच्या बाबतीमध्ये दलाली करणारा पैशांची, अशा अर्थाने आपल्या समोर दलाल हा शब्द येतो. तर दलाल हा मूळचा अरबी शब्द आहे, पण त्याचा अर्थ आपण जसा मराठीमध्ये मध्यस्थी करणं यासाठी वापरतो तसा न होता दलाल या शब्दाचा अर्थ लिलाव पुकारणारा असा असतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी एखादं ऑप्शन ठेवलेलं असतं, एखाद्या गोष्टीचा लिलाव ठेवलेला असतो, तो लिलाव पुकारणारा जो व्यक्ती असतो त्याला अरबीमध्ये दलाल म्हणतात. अरबीमध्ये कोणत्याही प्रकारची मध्यस्थी करणाऱ्याला दलाल म्हणत नाही. तर या अरबी शब्द दलालवरून जसाचा तसा तो शब्द आपण मराठीमध्ये घेतला, पण वेगळ्या अर्थाने वापरायला लागलो अपभ्रंश करून, आणि दलाल हे नंतर आपल्याला आडनाव पडलेलं दिसून येतं. 24वं जे आडनाव आहे ते 24वं आडनाव म्हणजे जवाहिरे. आपल्याला वाटतं की जवाहर किंवा जवाहरात आपण जे म्हणतो हिरे जवाहरात, हिरे जवाहरात हा शब्द आपण जोडून एवढं सहज वापरतो की आपल्याला वाटतो मूळचा मराठीत शब्द आहे. तर जवाहर हा शब्द आहे, हा जवाहर शब्द मराठी शब्द नाही आहे. जवाहर हा शब्द अरबी शब्द आहे आणि त्याचा अरबीमध्ये पण अर्थ जवाहरात असाच होतो, म्हणजे दागिने. जवाहर म्हणजे दागिने थोडक्यामध्ये. तर या जवाहर शब्दाचं मराठीमध्ये जवाहिरे असं आडनाव झालेलं आपल्याला दिसून येतं. 25वं आडनाव आहे ते म्हणजे खजिनदार. तर खजिनदार आडनाव जर आपल्याला वाटतं की हे तर मूळचं मराठीच आहे, हे तर दुसरं कुठलं होऊच शकत नाही, अगदी हिंदी संस्कृत पण होऊ शकत नाही. खजिनदार म्हणजे तोरण्याच्या खजिन्याचे रहस्य, सुरतेचा खजिना लुटला वगैरे वगैरे, आपला खजिना शब्द नेहमी तोंडामध्ये असतो. पण खजिनदार हा शब्द अरबी शब्द खजिना याच्यावरून आलेला आहे. त्याचा अरबीमध्ये अर्थ खजिना असाच होतो. खजिना म्हणजे संपत्ती, एखाद्या ठिकाणी दडवून ठेवलेली संपत्ती किंवा मौल्यवान गोष्टी, त्याला आपण खजिना म्हणतो. सोनं, चांदी, नाणी, मोहरा ज्या काही असतील ते सापडतात आपल्याला, घबाड सापडणं म्हणतो, त्याला खजिना म्हणतो. त्याच अर्थाने अरबीमध्ये खजिना शब्द वापरला जातो आणि खजिना शब्दाचं खजिनदार असं आडनाव आपल्याला मराठीमध्ये झालेलं दिसतं. 26वं आडनाव म्हणजे हमाले किंवा हमाल. आपण रेल्वे स्टेशनवर पाहतो, बस स्टेशनवर पाहतो, तिथे जे मालवाहक लोक असतात त्या मालवाहक लोकांना आपण हमाल असं म्हणतो. तर आपण लहानपणापासून हमाल पाहत आलो आहे, आपल्याला असं वाटतं की हमाल म्हणजे मराठीत शब्द आहे, पण हमाल हा मूळचा अरबी शब्द आहे आणि त्याचा अरबीमध्ये अर्थ होतो मालवाहक, म्हणजे माल वाहून नेणारा तो हमाल. त्याचं मराठीमध्ये आपण हमाल आणि हमाले अशी दोन आडनावं केलेली दिसून येतात. 28वं आडनाव आहे अत्तारे किंवा अत्तार. अत्तार हे आडनाव मुस्लिम समाजामध्ये दिसून येतं. अत्तरे किंवा अत्तारे हे आडनाव काही ठिकाणी आपल्याला मराठी समाजामध्ये आढळून येतं, हिंदू समाजामध्ये आढळून येतं. अत्तरे हे पण या अत्तरे याचाच अपभ्रंश होऊन झालेला आहे. अत्तार आणि अत्तरेचा अपभ्रंश होऊन अत्तरे झालेला आहे. तर हे अत्तार किंवा अत्तरे हे ज्या अरबी शब्दावरून आलं, तो मूळचा अरबी शब्द आहे अत्तर. अत्तर म्हणजे आपण ज्याला म्हणतो सुगंधित द्रव्य. तर अरबी भाषेमध्ये पण अत्तर या शब्दाचा अर्थ तोच आहे, सुगंधित द्रव्य. परंतु तो शब्द जेव्हा मराठीमध्ये आला, अत्तर विकणारा, त्याला अत्तार म्हणलं जाऊ लागलं मुस्लिम भाषेमध्ये, ज्या मुस्लिम भाषा आपण वापरतो महाराष्ट्रात त्याच्यामध्ये, आणि हिंदू भाषेमध्ये त्याला अत्तरे म्हणलं जाऊ लागलं. अशी दोन आडनावं निर्माण झाली. 29वं आडनाव ते म्हणजे कंदले. कंदले हे आडनाव अरबी शब्द कंदील याच्यावरून आलेलं आहे. कंदील याचा अर्थ आपल्याला सर्वांना माहिती आहे, दिवा. आज आपण ज्याला रॉकेलचा कंदील आपल्या डोळ्यासमोर येतो, भूत बंगल्यामध्ये तो हातामध्ये घेऊन फिरत असतो, कोणीतरी रखवालदार असतो, तो कंदील, किंवा आपण घरामध्ये लावतो तो कंदील, आता कालबाह्य झालेला आहे. पण कंदील म्हणजे कोणत्याही प्रकारचा दिवा अरबी भाषेमध्ये. फक्त आपण जो आत्ता आपल्या डोळ्यासमोर कंदील म्हणल्यावर जो दिवा येतो तो दिवा नाही, कोणत्याही प्रकारचा दिवा म्हणजे कंदील अरबी भाषेमध्ये. त्याचा अपभ्रंश होऊन नंतर कंदले किंवा कंदील पकडणारे कोणी लोक असतील त्यांना नंतर कंदले म्हणलं जात असतील आणि ते मराठीमध्ये आडनाव कंदले म्हणून आपल्याला प्रस्थापित झालेलं दिसतं. 30वं जे आडनाव आहे ते म्हणजे तबके. आपल्याकडे भरपूर आडनाव आहेत, म्हणजे 96 कोळी मराठ्यांची आडनाव आपण पाहिली तर मूळची 96 कोळी सोडली तर बाकीचीच आडनाव हजारोने आहेत पुढची. त्याच्यामध्ये एक आडनाव तबके असं पण आहे. तबके हे आडनाव अरबी शब्द तबक याच्यावरून आलेलं आहे. तबक म्हणजे डिश किंवा वाडगं एखादा. आपण म्हणतो की वाडग्यामध्ये आपण सूप पितो किंवा खायला काहीतरी घेतो किंवा डिश खायला घेतो आपण एखादी, त्याच्यामध्ये आपण काही खिचडी असेल, सूप असेल, एखादं पितो आपण, ते त्याला तबक असं म्हणतात. तर हे तबक जे आहे
किंवा ताट आपण म्हणू शकतो, वाडगं किंवा ताट म्हणू शकतो. ताटाला पण तबक म्हणतात अरबीमध्ये. त्या तबक या शब्दावरून हे तबके आडनाव मराठीमध्ये निर्माण झालेलं आहे. 31वं आडनाव आहे बारूद. तर बारूद हा शब्द आपल्याला सर्वांना माहिती आहे. बारूद म्हणजे बंदुकीमध्ये ठासायची दारू, ज्याच्यामुळे गोळी उडते बंदुकीमधून. गन पावडर म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्याला. तर बारूद हा जो शब्द आहे, हा बारूद मूळचा अरबी शब्द आहे. अरबी शब्द बारूदचा अर्थ होतो बंदुकीची दारू, म्हणजे बंदुकीमध्ये भरवायची दारू. या बारूद शब्दाचा अपभ्रंश होऊन मराठीमध्ये बारूद हे आडनाव तयार झालेलं आहे. 32वं आडनाव जे आहे ते म्हणजे कापुरे. कापुरे म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की कापूर या शब्दापासून कापुरे आडनाव तयार झालेलं आहे. तर कापूर हा जो मूळचा शब्द आहे, तो मूळचा अरबी शब्द काफूर याच्यावरून मराठीमध्ये कापूर हा शब्द आलेला आहे. अरबी शब्द काफूरचा अर्थ पण अरबीमध्ये कापूर असाच होतो. त्याच्यावरून नंतर अपभ्रंश होऊन कापूर हे आडनाव झालं. अजून एक आडनाव आपल्याला आढळून येतं ते म्हणजे नीळ किंवा निळे हे आडनाव आपल्याला मराठीमध्ये आढळून येतं. काही ठिकाणी अपवादात्मक आहे पण आढळून येतं. ते निळे हे जे आडनाव आहे किंवा नीळ हे जे आडनाव आहे, हे अरबी शब्द नील याच्यापासून आलेलं आहे. नील या अरबी शब्दाचा अर्थ होतो निळ्या रंगाची डाय. पूर्वीच्या काळी वेगवेगळे डाय बनवत असत कपडे धुण्यासाठी किंवा कपड्यांना रंग देण्यासाठी किंवा विविध कारणासाठी. तर निळ्या रंगाच्या डायला अरबीमध्ये नील असं म्हणलं जायचं. त्याचा नंतर अपभ्रंश होऊन मराठीमध्ये निळे हे आडनाव तयार झालेलं आहे. 34वं आडनाव म्हणजे सदरे किंवा सदरे. सदरे आणि सदरे ही दोन वेगळी आडनाव आहेत. तर ही दोन्ही आडनावं अरबी शब्द सदरा याच्यापासून निर्माण झालेले आहेत. तर सदरा आणि कमीज याच्यामध्ये फरक आहे. कमीज हा पण अरबी शब्द आहे. आपल्याला वाटतं की कमीज आणि सदरा हे दोन्ही एकच आहेत. काही मित्रांना असं वाटतं की कमीज हा कुठला तरी इस्लामी भाषेतून आलेला शब्द आणि सदरा हा मराठी शब्द आहे. तर तसं नाही आहे. कमीज पण अरबी शब्द आहे आणि सदरा हा पण अरबी शब्द आहे. फक्त कमीज या शब्दाचा अर्थ शर्ट असा होतो की आपण जो शर्ट घालतो तो, आणि सदरा या शब्दाचा अर्थ अरबीमध्ये बनियन असा होतो, म्हणजे शर्टाच्या आतमध्ये आपण जे बनियन घालतो त्याला अरबीमध्ये सदरा म्हणतात. आणि या सदरा नावावरून सदरे आणि सदरे ही दोन आडनावं आपल्याला मराठीमध्ये निर्माण झालेली दिसतात. 35वं आडनाव आहे ते म्हणजे दिवाण. तर इथे दिवाणमध्ये शेवटचा जो न आहे तो न नळाचा आहे, न बाणाचा नाही आहे. न जर बाणाचा झाला दिवाणमध्ये तर मग तो मंत्री असा त्याचा अर्थ होतो. अरबीमध्ये दिवाण हा शब्द न नळाचा असा वापरला जातो. तर मराठीमध्ये जे दिवाण आडनाव आपल्याला दिसतं ते आपण अरबीमधल्या दिवाण या शब्दापासून घेतलेलं आहे, न नळाचा शेवटी. या न जेव्हा नळाचा येतो शेवटी दिवाणमध्ये, त्यावेळेला त्याचा अर्थ होतो अरबीमध्ये सोफा. दिवाण किंवा सोफा म्हणजे अरबीमध्ये दिवाण आणि सोफा अशा दोन्ही अर्थाने दिवाण हा शब्द वापरला जातो आणि तो तसाच्या तसा आपल्याला मराठीमध्ये आडनाव म्हणून वापरलेला दिसून येतो. 36वं अजून एक आडनाव आपल्याला आढळून येतं मराठीमध्ये ते म्हणजे आमले. हे आमले आडनाव जे काही आहे ते मूळ अरबी शब्द आम याच्यापासून निर्माण झालेले. आम याचा अर्थ अरबीमध्ये होतो सर्वसामान्य. आपण म्हणतो की आम माणूस, आम आदमी म्हणतो आपण. आम आदमी पार्टीमुळे आम हा शब्द जास्त प्रसिद्धीस आलेला आहे. आम आदमी म्हणजे सर्वसामान्य माणूस किंवा सर्वसामान्य कोणतीही गोष्ट, तिला अरबीमध्ये आम असं म्हणतात. त्या आमवरून मराठीमध्ये आमले हे आडनाव आलेलं आहे. आंबिले हे आडनाव वेगळं आहे, आमले वेगळं आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. 37वं आडनाव आहे ते म्हणजे खबरे. जुन्या काळामध्ये एखादी व्यक्ती एखादी खबर घेऊन येत असे, बातमी घेऊन येत असे, म्हणजे गुप्त वार्ता नाही, एखाद्या घडलेल्या घटनेची खबर घेऊन येणं. गुप्त वार्ता घेऊन येणारा तो जासूस, तो खबऱ्या नाही, तो वेगळा गुप्त वार्ता घेऊन येतो तो. बातमी एखादी एक घटना घडली त्याची घेऊन येतो तो म्हणजे खबऱ्या. आणि अशा बातम्या घेऊन येणाऱ्या लोकांना म्हणलं जायचं खबरे. हा खबरे हे जे नाव निर्माण झालं आहे ते अरबी शब्द खबर याच्यावरून निर्माण झालं. खबर याचा अरबीमध्ये अर्थ होतो बातमी किंवा बातमीदार. ह्या बातम्या पुरवणारे जे लोक होते ते म्हणजे खबरे, त्यांना पूर्वीच्या काळी म्हणलं जायचं. आणि जे कोणी लोक त्या पेशामध्ये पूर्वीच्या काळी असतील त्यांनीच नंतर ते आडनाव पेशाचं स्वतःला खबरे असं घेतलेलं असू शकतं किंवा चिकटलेलं असू शकतं. खबरे हे पण आडनाव आपल्याला महाराष्ट्रात दिसतं आणि ते मूळ शब्द खबर याच्यापासून निर्माण झालेलं आहे. 38वं जे आडनाव आहे ते म्हणजे हौसे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हौसे हे आडनाव हौस या शब्दापासूनच निर्माण होणार. हौस हा आपल्याला वाटतो की मराठी शब्द आहे. माझी काही हौसमौज केली नाही आपण म्हणतो, किंवा माझी हौसमौज करायची राहून गेली, माझी हौस राहिली, माझी हौस होती. तर हौस हा मुळातला अरबी शब्द आहे
आणि हौस या शब्दाचा अर्थ आवड, किंवा आपण मराठीमध्ये हौस हा शब्द आवड या अर्थाने वापरतो. मला हौस होते म्हणजे मला आवड होती, माझी इच्छा होते, अशा अर्थाने वापरतो. अरबीमध्ये हौस या शब्दाचा अर्थ होतो उन्माद. म्हणजे एखाद्या माणसाने उन्मादामध्ये एखादी कृती केली, की रागाच्या भरामध्ये, दारूच्या नशेमध्ये, अजून कुठल्या तरी व्यसनाच्या किंवा एखाद्या आपण म्हणू शकतो ड्रगच्या अंमलाखाली उन्मादामध्ये एक माणूस काहीतरी कृती करून जातो, तर उन्माद म्हणतो आपण त्याला. तर उन्माद या अर्थाने हौस हा शब्द अरबीमध्ये वापरला जातो. तो अरबीमध्ये काही अर्थाने वापरला असो, आपण त्याला हौसे करून हौसे आडनाव बनवलेलं आहे मराठीमध्ये. त्यांचं अजून असं एक खास शब्द आहे अरबीमध्ये, त्याचं नाव म्हणजे खासे. खासे हा शब्द, खास हा अर्थाने आपण मराठीमध्ये वापरतो. म्हणजे खास म्हणजे स्पेशल, काहीतरी विशेष, वैशिष्ट्यपूर्ण, त्याला आपण मराठीमध्ये खास म्हणतो. तर मराठीमध्ये हे जे खास आहे ते अरबी शब्द खासेवरून आलेलं आहे, आणि खासे हे आडनाव पण आपल्याला दिसून येतं. त्याच्याबरोबर 40वा आडनाव आहे ते म्हणजे बदके. आता बदके हे आडनाव बदक या प्राण्यावरूनच येणार किंवा पक्षावरून येणार, ही उघड गोष्ट आहे. बदक या पक्षावरून बदके हे आडनाव निर्माण झालेलं आहे. अरबी भाषेमध्ये बदकाला बदक असंच म्हणलं जातं किंवा बत्तक असं म्हणलं जातं. बदक अथवा बत्तक दोन्ही शब्दांनी वापरलं जातं, पण ते आपल्याला दिसतं ते बदकच आहे, पक्षी. त्याच्यावरून बदके हे आडनाव मराठीमध्ये येऊन पडलेलं आहे. 42वा आडनाव आहे ते म्हणजे 41वा आडनाव आहे ते म्हणजे बकरे. बकरे हे आडनाव बकरा या प्राण्यावरून निर्माण झालेलं आहे. बकरा जो आपण हलाल करतो, कापतो किंवा खातो मटण म्हणून, तर तो बकरा जो प्राणी आहे त्याला अरबीमध्ये बकरा असंच म्हणतात. त्याचा अर्थ पण बकरा असाच होतो. तो जसाच तसा शब्द आपण मराठीमध्ये घेतला बकरा, आणि त्याच्यावरून बकरे हे आडनाव निर्माण झालेलं आहे. 42वा आडनाव आहे ते म्हणजे दप्तरदार किंवा दप्तरे, अशी दोन आडनाव आपल्याला आढळून येतात. तर दप्तरदार किंवा दप्तरे ही दोन्ही आडनावं जी आहेत, ही दोन्ही आडनावं दप्तर या शब्दावरून निर्माण झाली आहेत. अरबी शब्द दप्तर, अरबी शब्द दप्तर याचा अर्थ निर्माण होतो कार्यवही. म्हणजे काहीतरी एखादं कार्य करण्यासाठी जी वही लिहून ठेवली आहे त्याला दप्तर म्हणलं जातं. शाळेमध्ये आज मुलं जे घेऊन जातात पिशवी, त्यामध्ये वह्या पुस्तकं ठेवून, त्याला आपण दप्तर म्हणतो. त्या अर्थाने दप्तर शब्द नाही आहे. किंवा आपल्या मराठी भाषेमध्ये जिथं सर्व रेकॉर्ड ठेवलेले आहेत, कागदपत्र ठेवलेले आहेत राजाचे, प्रशासकीय कारभाराचे, त्याला आपण दप्तर म्हणतो किंवा दप्तरखाना म्हणतो. त्या अर्थाने पण अरबीमध्ये दप्तर शब्द नाही आहे. अरबीमध्ये दप्तर शब्द हा खातेवही किंवा कार्यवही या अर्थाने दप्तर हा शब्द वापरला जातो. त्याच्यावरूनच दप्तरदार, दप्तरे, दप्तरखाना, दप्तरखाने अशी वेगळी वेगळी आडनावं आपल्याला नंतर झालेली दिसून येतात. अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आपल्या आयुष्यात असते, जिच्याशिवाय आपल्या जुन्या काळामध्ये भागायचं नाही, ती म्हणजे घरावर टाकायची कौलं. ज्यावेळेला स्लॅब टाकायची सिस्टीम नव्हती आणि पत्रा पण निर्माण झालेला नव्हता लोखंडाचा, त्यावेळेला घरावर कौलच टाकली जायची, खापरं टाकली जायची. असं मातीची खापरं म्हणतो आपण त्यांना, घरावर टाकली जायची. ते घरावर जी खापरं आपण मातीची टाकतो त्यांना मराठी भाषेमध्ये आपण खापरं म्हणतो, शुद्ध मराठी भाषेमध्ये. आणि कधीकधी आपण त्यांना कौलं असंही म्हणतो. तर कौलं हा शब्द जास्त प्रचलित आहे आणि तो जास्त खापरं या शब्दापेक्षा मॉडर्न वाटतो, त्यामुळे आपण सर्वजण कौल शब्दच वापरतो. खापरा शब्द हळूहळू मागे पडला. तर कौल हे जे आहे, हा कौल हा मुळामध्ये एक अरबी शब्द आहे आणि त्याचा अर्थ अरबीमध्ये होतो मातीची खापरे. हीच मातीची खापरे नंतर आपण छतावर टाकतो छत बनवण्यासाठी. त्याच्यावरून कौलवरून, अरबी शब्द कौलवरून कौले हे आडनाव मराठीमध्ये निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. 44वा शब्द आहे तो तर एवढा आपल्या सर्वांच्या जीव की प्राण आहे आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा आहे, आपल्याला वाटतो हा तर पूर्ण मराठीत शब्द आहे. तो शब्द म्हणजे शाहीर. एखाद्या माणसाला सांगून पटणार नाही की शाहीर अरबी शब्द आहे, एवढा शाहीर शब्द आपल्या अस्मितेशी जोडलेला आहे. शाहीर हे आडनाव पण आहे मराठीमध्ये आणि ते अरबी शब्द शाहीरवरून घेतलेला आहे. आणि अरबीमध्ये पण शाहीरचा अर्थ आपण ज्या अर्थाने मराठीमध्ये शाहीर शब्द वापरतो, उदाहरणार्थ पोवाडाकार, जो पोवाडा गातो, पोवाडा सांगतो, पोवाडा करतो, पोवाडा लिहितो, तो पोवाडाकार म्हणजे शाहीर. अशा अर्थाने आपण हा शाहीर शब्द वापरतो मराठीमध्ये. तो त्याच अर्थाने अरबीमध्ये वापरलेला आहे. फक्त मराठीमध्ये शाहीर हे आपण काही ठिकाणी आडनाव म्हणून पण वापरतो. 45वं जे आडनाव आहे ते म्हणजे अंमलदार. आता मी म्हटलं की फार थोडी पद आहेत ज्यांची आडनावं झालेली आहेत फारशी अरबीमध्ये. त्यातलं एक पद म्हणजे अंमलदार. तर अंमलदार याचा अर्थ आपल्याला असा वाटतो की ठाण्याचा अंमलदार, पोलीस ठाण्याचा अंमलदार, एखादा पोलीस अधिकारी, तपास अधिकारी, त्याला अंमलदार म्हणतो आपण आपल्या आजच्या मराठी भाषेमधून, आपल्या मराठी भाषेमध्ये आजच्या. पण अरबी शब्द जो आहे अंमलदारला, तो एमेल या अरबी शब्दावरून अंमल हा शब्द आपण अपभ्रंश म्हणून घेतलेला आहे. अरबीमध्ये एमेल किंवा अमेल याचा अर्थ नोकरदार असा होतो.
ठाण्याचा अधिकारी किंवा पोलीस ठाण्याचा अधिकारी किंवा तपास अधिकारी असा त्याचा अर्थ होत नाही, नोकरदार असा होतो. पण आपण तो अरबीचा अर्थ सोडून दिला त्याचा आणि आपला स्वतःचा अर्थ त्याला चिकटवला अरबी शब्द घेऊन अंमलदार म्हणून. ठाणा अधिकारी म्हणजे सैन्याचा एखादा ठाणा असेल, लष्करी ठाणा असेल त्याचा अधिकारी, पोलीस ठाण्याचा अधिकारी, तपास अधिकारी अशा अर्थाने अंमलदार शब्द आपण वापरतो आणि त्याचं नंतर आडनाव होऊन गेलं. 46वा शब्द आहे तो म्हणजे वजने. हे वजने जे आडनाव मराठीमध्ये आढळून येतं त्याचं मूळ अरबी शब्द वजन याच्यामध्ये आहे. आपण ज्या अर्थाने मराठीमध्ये वजन शब्द वापरला जातो, वजन शब्द म्हणजे इंग्लिशमध्ये सांगायचं म्हटलं तर वेट, तर ते अरबी भाषेमध्ये पण वजन शब्द त्याच अर्थाने वापरला जातो आणि त्याचं मराठीमध्ये अपभ्रंश होऊन वजने हे आडनाव तयार झालेलं आहे. 47वं जे आडनाव आहे ते म्हणजे पहारे किंवा पहारेकरी. हे दोन्ही आडनावं जी आहेत, पहारेकरी पण आडनाव सापडतं काही ठिकाणी, पहारे हे पण आडनाव सापडतं. हे दोन्ही आडनावं अरबी शब्द पहारा याच्यापासून निर्माण झालेले आहेत. पहारा म्हणजे सैन्याची चौकी. पहारा म्हणजे आपण म्हणतो की सैन्य एखाद्या ठिकाणी रक्षणासाठी ठेवलं असतं ती सैन्याची तुकडी, किंवा फार आपण म्हणतो की कडक शिस्तीची एखादी तुकडी आहे की तुम्हाला तिथून वाऱ्याला पण आत जाता येणार नाही, जिथे ही तुकडी रक्षण करत असेल, अशा अर्थाने पहारा शब्द वापरला जातो अरबी भाषेमध्ये. त्या पहारा शब्दाला आपण अपभ्रंश करून पहारे हे आडनाव केलेलं आहे. त्यानंतर पहारा देतो तो पहारेदार, नेहमीच्या पद्धतीने पहारेदार हे आडनाव पण पहारा देतो तो पहारेदार अशा अर्थाने आपण घेतलेलं आहे. 48वं जे आडनाव आहे ते म्हणजे सरनौबत. सरनौबत हे नाव आपल्याला सर्वांना माहिती आहे किंवा आपल्या सर्वांच्या लक्षात येतं पटकन. त्याचं कारण शिवछत्रपतींच्या घोडदळाच्या प्रमुखाला सरनौबत असं म्हणत असत किंवा पायदळाच्या प्रमुखाला पण सरनौबत म्हणत असत. मराठी भाषेमध्ये त्याचा अर्थ होतो सेनापती. मग सरनौबत हे नाव द्यायचं कारण काय आहे? सेनापती का नाही म्हणलं महाराजांनी त्यांना, सरनौबत ही पदवी का दिली? तर सरनौबत हे जे नाव आहे ते नौबत या शब्दावरून आलेलं आहे. नौबत हे जे शब्द आहे त्या नौबत शब्दाचे अरबीमध्ये अनेक अर्थ होतात. म्हणजे परत परत अशा अर्थाने पण नौबत शब्द वापरला जातो, नगारा अशा अर्थाने पण वापरला जातो, त्यानंतर तुझ्यावर काय नौबत आली अशा अर्थाने पण वापरला जातो. आणि नौबत या शब्दाचे जे एक 10-12 अर्थ आहेत अशा अरबीमध्ये वेगळे वेगळे, त्यात एक अर्थ असा पण आहे तो म्हणजे सैनिकांची तुकडी. तर नौबत म्हणजे सैनिकांची तुकडी आणि सरनौबत म्हणजे त्या सैनिकांच्या तुकडीचा प्रमुख. त्या अर्थाने या अरबी शब्द नौबतवरून सरनौबत म्हणजे संपूर्ण घोडदळाचा प्रमुख किंवा सैन्याचा प्रमुख अशा अर्थाने सरनौबत हे पद निर्माण झालं आणि त्याच्यानंतर आपले काही मित्र आडनाव म्हणून पण वापरताना आपल्याला दिसून येतात. 49वं आडनाव जे आहे ते 49वं आडनाव म्हणजे लवाजिम. आपल्याला काही काही मित्रांचं आडनाव लवाजिम असं आढळून येतं किंवा लवाजमे असं पण काही मित्रांचं आडनाव आढळून येतं. ते लवाजिम किंवा लवाजमे हे जे आडनाव आहे ते मूळ अरबी शब्द लवाजिमा याच्यापासून निर्माण झालेलं आहे. लवाजिमा म्हणजे काय की पूर्वीच्या काळी जेव्हा सैन्य चालत असे तेव्हा त्या सैन्याबरोबर अनेक व्यक्ती चालत असत. त्यामध्ये कामगार असत, पालखीचे बोई असत, पाणी पुरवणारे असत, जेवण बनवणारे असत, बाजारमुंगे असत, अजून वेगळं वेगळं सामान असे की ते सैन्य ज्या ठिकाणी आपण म्हणू की थांबेल एखाद्या ठिकाणी मुक्काम करेल त्या मुक्कामाच्या ठिकाणी तंबू उभा राहावं लागत असे. ते बाकीचं सामान असेल सगळं चटया रजया वगैरे ते घेऊन चालणारं जे काही एक यंत्रणा असते तिला लवाजमा असं म्हटलं जात असे की सैन्याबरोबर हा लवाजमा चालत असे सर्व सामानाचा. त्याच्याबरोबर ज्या व्यक्ती सैन्याबरोबर चालत असत त्यांना पण लवाजिमा असं म्हटलं जात असे. तेच नंतर आडनाव होऊन त्याचा अपभ्रंश होऊन लवाजिम आणि लवाजमे अशी दोन आडनाव आपल्याला अरबीमधून मराठीमध्ये आलेली दिसून येतात. शेवटचं आजच्या व्हिडिओमध्ये शेवटचं 50वं आडनाव म्हणजे मोहरीर. मोहरीर हा शब्द बऱ्याच मित्रांना फारसी असं वाटतं. एका मित्राने मला कमेंटमध्ये विचारलं पण होतं की हा फारसी शब्द आहे सर, तुमचा सांगायचा राहून गेला जुन्या भागामध्ये फारसी आडनावाच्या व्हिडिओमध्ये. तर त्याच्यामध्ये सांगायचा राहून गेला नाही तो शब्द, तो मुळामध्ये अरबी शब्द आहे, फारसी शब्द नाही मोहरीर. अरबीमध्ये त्याला मुहर्रीर असं म्हणतात. त्या मुहर्रीरचा अपभ्रंश होऊन मोहरीर असं झालेलं आहे. मोहरीर या शब्दाचा अर्थ होतो लेखक, लिपिक, क्लर्क किंवा वकिलासोबत काम करणारा एखादा जो लेखक असतो की वकील सांगतो ते लिहून घेणारा माणूस, कोर्टाची वेगळी वेगळी कामं करणारा माणूस, फाईल्स दुरुस्त करणारा माणूस किंवा त्यांची व्यवस्था ठेवणारा माणूस किंवा कारकून अशा अर्थाने आपल्याला मोहरीर हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरलेला दिसतो. तो त्याचा अपभ्रंश होऊन मोहरीर या आज हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये सर्वत्र प्रचलित आहे आणि मोहरीर हे एक आडनाव पण आहे मराठीमध्ये. तर ही झाली 50 आडनावं महत्त्वाची जी अरबी नावांवरून मराठीमध्ये आलेली आहेत. याच्या व्यतिरिक्त पण अजून काही आडनावं आलेले असू शकतात, अजून काही शब्द आलेले असू शकतात. कारण मी 50च नावं मला करायची होती, कारण जर जास्त नावं सांगत बसलो तर व्हिडिओ मोठा होतो विनाकारण. महत्त्वाची 50 नावं आपल्याला सांगायची होती त्यामुळे आपण 50 नावं निवडली.
माझ्या माहितीपेक्षा पण जास्त काही शब्द असू शकतात, ते आडनावं म्हणून वापरत असू शकतात. जर आपल्या कोणाच्या लक्षात आले तर कमेंट करून कळवा की सर अरबी शब्द, या अरबी शब्दावरून हे आडनाव आलेलं आहे. आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये ते नाव ॲड करू कुठे नाही कुठे आपल्या मित्रांच्या माहितीसाठी, की हे पण एक अरबी शब्दावरून आलेलं मराठी नाव आहे. जर तुम्हाला कोणाला माहीत असेल तर जरूर कळवा. आत्ता आपण हे जे विवेचन केलं अरबी नावांवरून मराठी आडनावांचं, ते आपल्याला आवडलं असेल तर जरूर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल असं पहा. या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. या अशा प्रकारचे संशोधनपूर्ण अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रायोजकत्वाची गरज लागत असते नेहमीच. आपल्याला काही प्रायोजित करता येणं शक्य असेल स्वेच्छेने, फुल नाही फुलाची पाकळी, जी काही छोटी मोठी रक्कम असेल आपण गुगल पेवर पे करू शकता. नंबर दिसतो आपल्याला स्क्रीनवर, फोनपेवर पे करू शकता त्या नंबरवर आणि मदत करू शकता या चांगल्या कार्यासाठी. पुढच्या भागामध्ये आपण प्रयत्न करणार आहोत की जशी ही अरबी नावं आहेत जी मराठीमध्ये आली आणि आडनावं झाली, अशा भारतीय भाषांमधली पण काही नावं असतील की जी इतर राज्यामधून मराठीमध्ये आली आणि आडनावं झाली. त्याचबरोबर भरपूर शब्द असे आहेत की जे संस्कृत आहेत आणि ते संस्कृत शब्द आपण मराठीमध्ये जसेच्या तसे आडनावं म्हणून वापरतो. आणि गमतीची गोष्ट अशी आहे की आपल्याला असं वाटतं की संस्कृत शब्द आहेत ते संस्कृत शब्द खास करून ब्राह्मण समाजाला आडनावासाठी वापरलेले असावेत किंवा वापरण्याची शक्यता जास्त आहे. परंतु जर तुम्ही पाहिलं, थोडंसं सर्वे केलं आणि पाहिलं तर ब्राह्मण समाजाची मूळ आडनावं ही संस्कृतवरून फारच कमी आहेत, वेगळीच आहेत. पड नावं जास्त आहेत, पदावरून पडलेली नावं जास्त आहेत, त्यानंतर डोंगरदऱ्यांची नावं जास्त आहेत, किंवा काही काही नावं अशी आहेत की जी वेगळीच आहेत, युनिक आहेत, पण ती संस्कृत नक्कीच नाही आहेत जी नावं आहेत ती. तर ही संस्कृत नावं जी मराठीमध्ये आलेली आहेत आणि काही आडनावं बनलेली आहेत त्याचा आपण थोडा अभ्यास करणार आहोत. संस्कृत आणि भारतीय भाषांवरून मराठी भाषेत आलेली आडनावं आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत आज आपण इथेच थांबूयात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मगाशी म्हटलं तसं जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. जर आपल्याला आपल्या आडनावाचा शोध घ्यायचा असेल आणि आडनावावरून आपल्या पूर्वजांचा इतिहासाचा शोध घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी एक पद्धतशीर अधिकृत कायदे सर्च रिपोर्ट बनवावा लागतो. शोध घेतो आपण त्याचा एक आपण म्हणतो की शोध मोहीम काढावी लागते आणि जे आपण शोध घेतो त्याचा एक रिपोर्ट बनवतो आपण. तर तो शोध रिपोर्ट जो असतो तो बनवून आपण देऊ शकतो किमंतू लाईव्ह चॅनलतर्फे. बाकीचे बरेच लोक बनवतात. जर आपल्याला गरज वाटत असेल तर या व्हिडिओच्या खाली एक गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून कृपया आपली माहिती भरून पाठवा. आपल्याला कोणत्या प्रकारची सेवा पाहिजे त्या सर्व वेगवेगळ्या सेवांचं वर्गीकरण आणि त्यासाठी लागणारं शुल्क गुगल फॉर्ममध्ये लिहून ठेवलेलं आहे. जर आपल्याला खरोखर गरज भासत असेल एखाद्या आपण म्हणतो अधिकृत आणि प्रशिक्षित संस्थेची किंवा व्यवस्थेची आपलं आडनाव शोधण्यासाठी, तर आपण किमंतू लाईव्ह चॅनलला संपर्क करू शकता. नेहमीप्रमाणे आपण इथे थांबूयात. उद्या भेटूयात आपण मगाशी म्हटलं तसं एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत ऐतिहासिक विषयांचं असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह. जय महाराष्ट्र. जगदंब.